माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग नाशिक शहर व पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन यांनी मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश केले होते. अंबड पोलीस ठाणेकडील सपोनी वसंत खतेले व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार किरण गायकवाड, राकेश राऊत, सागर जाधव, संदीप भुरे, घनश्याम भोये, गणेश रुमाले, गणेश पगार यांनी व्यावसायिक व कौशल्यपूर्ण पद्धतीने अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 712/2023 बांधवी कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीच्या एकूण 7 सदस्यांची आरोपी नामे मनीष रवींद्र महाजन उर्फ सनी, वय 19 वर्ष, राहणार शिरूर नाका, श्रीराम कॉलनी, अंबळनेर, जिल्हा जळगाव. रोहित विलास पाटील, वय 22 वर्ष, राहणार श्रमिक नगर, स्वाध्याय केंद्राजवळ सातपूर, नाशिक. प्रशांत रघुनाथ चौधरी, वय 20 वर्ष, राहणार गायत्री स्वीट्स, अंबळनेर, जळगाव. दीपक संजय पाटील, राहणार सिंदखेडा, जिल्हा धुळे. लक्ष्मण छोटू खलानी, राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. असलम खैराती खान, राहणार कटका, थाना मुकीमपूर, जिल्हा अलीगड, राज्य उत्तर प्रदेश. प्यारेमियो फिरित अली खान, राहणार कटका, थाना मुकीमपूर, जिल्हा अलीगड यांची नावे निष्पन्न केली. तसेच नाशिक पोलीस आयुक्तातील या प्रकारचे इतर 15 गुन्हे उघडकीस आणले. पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशन कडील सपोनी वसंत खतेले हे करत आहेत. नमूद गुन्ह्यातील आरोपींना आज रोजी माननीय न्यायालयात रिमांड कामी हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपींची दिनांक 23/12/2023 रोजी पावतो पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.